एकनाथ शिंदे यांचं दबाव तंत्र आणि फोडाफोडीच्या राजकारणाला शह देण्यासाठी फडणवीस ठाकरेंमध्ये चर्चा झाली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंनी ठाकरेंचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे अशी देखील माहिती आहे। त्यामुळे मुंबईत ठाकरेंनी शिंदेंची कोंडी करण्यासाठी नवी रणनीती आखल्याची ही चर्चा आहे। असं वाटतं की हे सगळं स्पेक्युलेशन आहे। स्पष्ट आणि पूर्ण बहुमत असल्यामुळे महायुतीचा नगरसेवक किंवा नगरसेविका मुंबईच्या महापौरपदी विराजमान होईल आणि एकमेकांवर दबाव आणण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जातात। मुंबईच्या महापौर पदावरून उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांची चर्चा समजत आहे आणि ठाकरे पाठीशी राहायला समजत मला पुरावा तुम्ही द्या। ठाकरे गटाने जर सरेंडर व्हायचं ठरवलं असेल तर चांगली गोष्ट आहे, आनंद आहे। राज्यात झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीनंतर सत्तेसाठी राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्या। एकमेकांना शह देऊन सत्ता स्थापन करण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे। मुंबई महापौर पदावर शिंदेंनी दावा केल्याची चर्चा आहे। दरम्यान यानंतर भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये देखील पडद्यामागून चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। मुंबईचं महापौरपद निवडीच्या वेळेला ठाकरेंच्या शिवसेनेचे 65 नगरसेवक अनुपस्थित राहणार अशी योजना ठाकरेंच्या शिवसेनेनं आखल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या रणनीतीमुळे भाजपला महापौरपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेची गरज भासणार नाही। एकनाथ शिंदेंनी 2.5 वर्षांसाठी मुंबईच्या महापौरपदावर दावा केल्याची माहिती आहे। भाजपवर प्रेशर टाकण्यासाठीच शिंदेंनी नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवल्याची देखील चर्चा आहे। एडीएमसीतही भाजप शिवसेनेत बहुमतासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे। त्यामुळे शिंदेंनी कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंचे नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न सुरू केल्याची सूत्रांची माहिती आहे। यामुळे उद्धव ठाकरेंनीही मुंबईत शिंदेंची कोंडी करण्यासाठी रणनीती आखल्याची चर्चा आहे। मुंबईच्या महापौरपदाच्या निवडीवेळी उद्धव ठाकरेंचे संपूर्ण नगरसेवक अनुपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे। महापौर निवडीवेळी उद्धव ठाकरेंचे नगरसेवक अनुपस्थित राहिल्यानं बहुमताचा आकडा आपोआप खाली येणार आहे। मुंबई महापालिकेमध्ये एकूण 227 नगरसेवक आहेत। त्यापैकी 89 नगरसेवक भाजपचे आणि 29 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेचे। महापालिकेत सत्तेसाठी 114 नगरसेवकांची गरज आहे। भाजप आणि शिवसेना मिळून दोघांकडे 118 नगरसेवक आहेत, म्हणजे महायुतीकडे स्पष्ट बहुमत आहे। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचे 65 नगरसेवक अनुपस्थित असल्यास म्हणजे 227 वजा 65 म्हणजेच सभागृहामध्ये 162 नगरसेवक उपस्थित राहणार आणि 114चा बहुमताचा आकडा 82 वर येईल आणि भाजप स्वतःच्या बहुमतावर महापौर बसवू शकतो। अशी रणनीती भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं आखल्याची सूत्रांची माहिती आहे। ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेसोबत आम्ही चर्चा करतोय असं एक वरवर दाखवून शिंदेच्या शिवसेनेला चर्चेसाठी भाग पाडायचं असा एक हेतू असू शकतो। राजकारणामध्ये शहकटशहाला खूप महत्व असतं। जे दिसतं ते कधीच नसतं आणि जे बोललं जातं ते कधीच खरं नसतं, वेगळंच घडतं काहीतरी। त्यामुळं शिवसेना शिंदे गट जो आता एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन थांबलेला आहे त्याचा उद्देशच असा आहे की वाटाघाटी आणि चर्चेसाठी आम्ही काही अटी शर्तीसह तयार आहोत आणि नेहमी ते म्हणतायत की आम्ही महायुतीचाच महापौर बसवणार मुंबईमध्ये। असं कोणीच म्हणत नाही की भाजपाचाच महापौर बसणार, असं कोणीच बोलत नाही किंवा कोणी असं अजून म्हणायला तयार नाही की हा शिवसेनेचाच महापौर बसणार। त्यामुळं हे कटशहाचं राजकारण मुंबईमध्ये सुरू राहील। राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या या चर्चांना मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी पूर्णविराम दिलाय। हा सगळा अंदाज बांधला जात असल्याचं अमित साटम यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे राऊतांनी देखील फडणवीस आणि ठाकरेंमध्ये चर्चा झाली नसल्याचं म्हटलंय। एकमेकांवर दबाव आणण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जात असल्याचं संजय राऊत म्हणाले। असं वाटतं की हे सगळं स्पेक्युलेशन आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई, महायुती ही निवडणुकीला एकत्रितपणे सामोरी गेली होती। महायुतीला स्पष्ट आणि पूर्ण बहुमत हे मिळालेलं आहे। 118 नगरसेवक महायुतीचे निवडून आलेले आहेत। त्यामुळे बहुमताला जेवढा आकडा अपेक्षित होता, आवश्यक होता, त्याच्यापेक्षा 4 जागा जास्त आलेल्या आहेत। त्यामुळे स्पष्ट आणि पूर्ण बहुमत असल्यामुळे महायुतीचा नगरसेवक किंवा नगरसेविका मुंबईच्या महापौरपदी विराजमान होईल आणि एकमेकांवर दबाव आणण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जातात। या गटावरून म्हणजे तुमच्याशी आमचं काय अडत नाही, पण एक सांगतो, कोणत्याही परिस्थितीमध्ये
ते काय ते कोणते शिंदे गट, त्या शिंदे गटाचा महापौर वगैरे होत नाही. काल आपण मोदींचं भाषण ऐकलं असेल, पहली बार मुंबई में बीजेपी का मेयर बनने जा रहा है. म्हणजे दिल्लीत ठरलेलं आहे. महाराष्ट्रात शहाचं राजकारण सुरू झालंय. शिंदेंचा कल्याण डोंबिवलीतला डाव हाणून पाडण्यासाठी ठाकरेंनी मुंबईत नवी खेळी सुरू केल्याची माहिती आहे. मात्र हे सगळं खोटं असल्याचं भाजप नेत्यांनी म्हटलंय. दुसरीकडे शिंदेंच्या नेत्यांनी मात्र या चर्चांवर उद्धव ठाकरेंना टोला लगावला. मुंबईच्या महापौर पदावरून उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांची चर्चा झालं समजतंय आणि ठाकरे पाठीशी राहिलं समजतंय. मला पुरावा तुम्ही द्या. हे चर्चेवर प्रश्नचिन्हांवर आमच्या फडणवीस साहेबांच्या संदर्भात अशा पद्धतीचे कुठलेही बातम्या नको. ठाकरे गटाने जर सरेंडर व्हायचं ठरवलं असेल तर चांगली गोष्ट आहे, आनंद आहे. परंतु महायुतीचा महापौर बसेल हे तेवढंच निश्चित आहे. ठाकरेंना आता काय नेमकं भूमिका घ्यावी, काय करावं, कोणताच बाकीचा पक्ष त्यांच्या बरोबर नाही, म्हणून नाचक्की होण्यापेक्षा असं एखादी रणनीती अवलंबावी की काय, असं त्यांचं एक धोरण असावं. आणि मला वाटतं ते काही गैर नाही. शिंदेंच्या फोडाफोडीच्या राजकारणाला मात देण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून ही रणनीती आखण्यात आल्याची माहिती आहे. फक्त मुंबईतच नव्हे तर इतर महापालिकांमध्ये देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे या पालिकांमध्ये देखील घोडे बाजाराची शक्यता आहे. कल्याण डोंबिवलीत भाजप शिवसेनेमध्ये थेट हाणामारीच झाली होती. शिवसेनेनं भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप केला होता. त्यामुळे केडीएमसीत शिंदेंनी भाजपला दूर ठेवून सत्ता स्थापन करण्यासाठी ठाकरेंचे नगरसेवक फोडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. केडीएमसी महापालिकेत एकूण जागा आहेत 122. बहुमतासाठी 62 जागांची गरज आहे. शिवसेनेचे 54 नगरसेवक निवडून आले तर भाजपचे 50. शिंदेंना सत्ता स्थापन करण्यासाठी 8 नगरसेवकांची गरज आहे तर भाजपला 12 नगरसेवकांची. त्यामुळे शिंदेंची नजर ठाकरेंच्या 11 नगरसेवकांवर असल्याची चर्चा आहे. उल्हासनगर महापालिकेमध्ये देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. उल्हासनगरमध्ये एकूण 78 जागा आहेत. बहुमताचा आकडा आहे 40. भाजपनं 38 जागा जिंकल्यात तर शिवसेनेनं 36 जागांवर विजय मिळवलाय. भाजपला बहुमतासाठी 2 जागा तर शिंदेंना 4 जागांची गरज आहे. तर तिकडे वंचितच्या 2 नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये सत्ता स्थापनेसाठी मोठ्या हालचाली सुरू आहेत. मुंबईपासून उल्हासनगरपर्यंत महायुतीला यश मिळालंय. मात्र महायुतीमधील अंतर्गत वादामुळे स्वतंत्र सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न केला जातोय. तर दुसरीकडे मुंबईत देखील शिवसेना हॉटेल पॉलिटिक्स करून भाजपवर दबाव आणते का, असाही प्रश्न निर्माण होतोय. मात्र या सर्व राजकीय दबाव तंत्रात ठाकरे फडणवीसांमध्ये मुंबई महापौर पदासाठी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ही चर्चा शिंदेंच्या फोडाफोडीच्या राजकारणाला शह देण्यासाठी आहे का, असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.